खरेदीसाठी खरीददार विक्रेतार मिळावा यामध्ये जो एक स्टॉल पाहिला त्यामध्ये ह्या जे वर्ध्यावरून आलेले आहेत वायगाव, त्यांचा स्वतःचा वायगावचा हळदीचा एक प्रोडक्ट आहे वायगाव टर्मरिक म्हणून. आणि त्यांची स्वतःची विदर्भ नैसर्गिक किसान उत्पादक कंपनी पण आहे. वय पण भरपूर जास्त आहे, पण त्यांचं पाहू शकता तुम्ही इतक्या जास्त वयामध्ये पण काम करण्याची शैली एकदम भारी वाटली मला. हे त्यांचं बॉईल केलेलं पावडर आहे वायगाव टर्मरिक म्हणून, आणि ही वायगाव हळदी आहे विदाऊट बॉईल केलेलं प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये कर्कुमिन कंटेंट जास्त असतं, 5.5% प्लस असते कर्कुमिन. विदाऊट बॉईल केल्यामुळं ते वाढले जातं. Kindly take your seats. We will be starting shortly. हे वायगाव हळद आहे. तर वायगाव हळदीपासून टर्मरिक टॅबलेट्स पण आहेत, टर्मरिक ऑइल पण आहे आणि टर्मरिक पावडर पण आहे. तर यांच्या जे हळदीचं प्रोडक्शन आहे, जे क्रॉप आहे ते 6.5 महिन्यामध्येच यांचं क्रॉप येतं. तर मेच्या 15 ते जूनच्या 15 तारखेपर्यंत त्यांचं कल्टिवेशन होतं आणि त्यानंतर 6.5 महिन्याच्या टाईम पिरियडमध्ये त्यांचं हार्वेस्टिंग पण होतं. 6.5 महिन्यामध्ये येणारी हळद आहे वायगाव हळद. While Central India diversifies with its bounty of seed spices, chilies, with its contribution of chilies, ginger and turmeric, and casting the spotlight on the pristine हळदीचं पिकल आहे, जे लोणचं आहे हळदीचं. a treasure trove of large cardamom, ginger, turmeric in Spice Saga doesn't end with cultivation. With robust supply chain management from farm to fork and